म्हणतो तेव्हा ते अक्षरशः आपल्याला आपला मान आणि सन्मान आणि सत्कार करतात। आणि सगळी मंडळी, सगळी तरुण मंडळी, सगळे आदिवासी असतील, अनेक जाती धर्माची असतील, ती सगळी लोक आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला फॉलोअप करतायत। बाबासाहेब आंबेडकर हे अस्मितेचं दुसरं नाव आहे। बाबासाहेब आंबेडकर हे संघर्षाचं दुसरं नाव आहे। बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या स्वाभिमानाचं दुसरं नाव आहे। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन बाबासाहेब आंबेडकर लाईव्ह। जिवंत बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मृत झालेले, निधन पावलेले बाबासाहेब आंबेडकर ते खूप डेंजरस आणि खूप झपाट्यानं फैलावत आहेत। बंधूंनो, ही जी चळवळ आहे ही आपली अशी चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे। आणि आपण गेल्या 70 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर खूप वेगाने पुढे आलेले आहोत। लोक मित्रांनो आपल्याला सांगतात काळजी करू नका, कारण बरीच लोक जी चर्चा करतात, नाराज होतात आणि खंत व्यक्त करतात की आपल्या चळवळीचं काही खरं नाही। असं नाहीये। तुम्ही 70 वर्षापूर्वीचा आपला शिक्षणाचा टक्का आणि आताचा शिक्षणाचा टक्का, 70 वर्षापूर्वीची आपली आर्थिक परिस्थिती आणि आजची आपली आर्थिक परिस्थिती, 70 वर्षापूर्वी आपल्याला येणाऱ्या अडचणी आणि आपण त्यावर केलेली मात, आपल्याला मिळणारा सपोर्ट हे लक्षात घ्या। आणि आपल्यातले अनेक लोक हे आज विविध क्षेत्रामध्ये पादाक्रांत होऊन अनेक प्रकारचं काम करतायत। हे आपल्याला माहिती आहे की काही लोक समाजाची उंची वाढवतात, बरोबर आहे ना मित्रांनो? काही लोक समाजाची उंची वाढवतात तर काही लोक समाजाची उंची सुद्धा कमी करतात। आणि म्हणून ही समाजाची उंची कोण कमी करतं? की जे आचरण करत नाही, जे त्रिशरण पंचशिला म्हणतात आणि व्यसनाधीन नसतात, जी लोक जे करायला नाही पाहिजे ते करतात। आणि आपल्याला बाबासाहेब आंबेडकर सांगतात, ज्या गोष्टी चोरी करणार, लबाडी करणार, फालतूपणा करणार आणि ते लोक चळवळ आपल्याला सांगतील तर हे समाजाची उंची वाढवतील का? नाही। परंतु काही लोक निश्चितपणानं आपल्या आचरणानं, आपल्या विचारानं, आपल्या प्रगतीनं, आपल्या बोलण्यानं, आपल्या शिक्षणानं, आपल्या व्यक्तिमत्वानं समाजाची उंची वाढवत असतात। आणि समाजाची उंची वाढवणाऱ्या अशा माणसांची संख्या आपल्याला जास्त करायची आणि त्यातलाच हा कार्यक्रम आहे असं मला वाटतंय। म्हणून जसं आपल्याला माहिती आहे की अग्रवाल समाज असेल, मारवाडी समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, यांच्या काही आयडेंटिटीज आहेत। अग्रवाल समाज, मारवाडी समाज काय करतो? जो आर्थिक दृष्ट्या अतिशय संपन्न असतो, एखादा मनुष्य मागे जरी पडत असेल तर त्याला ते हात देऊन पुढे आणतात आणि या देशाला उभं करण्यामध्ये आर्थिक दृष्ट्या खरंच तो समाज एक प्रकारचं चांगली काम करतोय। हा त्यांनी आयडेंटिटी इस्टॅब्लिश केलेली आहे। ब्राह्मण समाजाची सुद्धा एक आयडेंटिटी झालेली आहे। काय आयडेंटिटी त्यांची? बुद्धिमत्ता, इंटेलेक्च्युअल आहे। जे काही साध्य करायचंय ते ध्येयानं, धोरणानं, शांततेने, गोड बोलून अचीव करतात, बरोबर आहे? हे पटतंय का तुम्हाला? आपण निगेटिव्ह गोष्टीवर चर्चा करायला आम्ही आलोच नाही आणि आपण करू पण नाही ना, आपला वेळ पण घालू नये। जे चांगले गुण आहेत ते आपण घेऊया आणि तशा प्रकारचे हा प्रत्येक समाजाची जी आयडेंटिटी आहे ती आयडेंटिटी जर विचारात घेतली तर आपली आयडेंटिटी काय बरं असेल? आपली आयडेंटिटी काय बरं असली पाहिजे? मला असं वाटतं, मी जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही कुणी सांगू शकाल की आपली आयडेंटिटी असे की बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, आपली आयडेंटिटी अशी असणार आहे, असली पाहिजे। ती चालली आहे पण ती शिक्षण, उच्च शिक्षण, मान्य शिक्षण आणि उच्च शिक्षण हा आपला पहिला अजेंडा आहे, बरोबर आहे? दुसरा, शिक्षण आणि उच्च शिक्षणाबरोबर नोकरी हासिल करणे, व्यवसायाला लागणे हा पहिला अजेंडा आहे। त्याचबरोबर दुसरा अजेंडा काय आपला? स्वाभिमान, बरोबर आहे? स्वाभिमान विकून आंबेडकरी समाज बोलू शकतो कोणी आम्ही आंबेडकरवादी आणि मला स्वाभिमानच नाही, असं झालंय का आपल्या चळवळीमध्ये? स्वाभिमान विकणारा आंबेडकरी मनुष्य होऊच शकत नाही। म्हणून शिक्षण, उच्च शिक्षण, प्रगती, आर्थिक प्रगती आणि स्वाभिमान, आणि याच्याबरोबर आणखी तिसरा गुण अत्यंत महत्वाचा आहे की जो कमी आपल्यामध्ये आणि जो सतीश आणि या लोकांनी घेतलाय तो म्हणजे धम्माचरण। या 3 चाकावरतीच आपला समाज पुढे जाणार आहे आणि जातोय। 70 वर्षामध्ये आपण जी काही प्रगती केली आहे त्याचं कारणच मुळात हे आहे। बाकी अन्य समाजाला आरक्षण आहेत ना, लोक आपल्याला म्हणतात की आरक्षणामुळे ही लोक पुढे गेली आहेत। हे खरं वाटतं का हो तुम्हाला?
आरक्षणामुळे फायदा झाला, ही गोष्ट आहे, आरक्षणाने आपण नोकऱ्या मिळवल्या वगैरे वगैरे झालं, पण आरक्षणच हे आहे का आपल्या प्रगतीचं कारण? नाही. आरक्षणाबरोबर आपण शिक्षित असतो, आरक्षणाबरोबर आपण स्वाभिमानी असतो, आणि आरक्षणाबरोबरच आपण आचरणामध्ये वेगळे दिसतो. म्हणून आजच्या ज्या कार्यक्रमाचं जे फलित आहे, मला असं वाटतं आपण घरी जाताना सगळ्यांनी विचार करायचा की इथून जाताना आपण आपलं चारित्र्य, ज्याच्याकडे चारित्र्य आहे तोच चारित्र्याची गोष्ट करणार आहे, बरोबर आहे? ज्याच्याकडे चारित्र्य नाही आणि तो म्हणणार आहे का हो की जरा चारित्र्य चांगलं ठेवा, तुमचं चारित्र्य चांगलं ठेवा. जो दारू पित नाही तोच म्हणणार की तुम्ही दारू पिऊ नका म्हणून, असंच म्हणेल ना. जो दारू पितो प्रचंड, संध्याकाळी त्याची शुद्ध नसते आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की दारू पिणं योग्य नाही, दारू पिऊ नये, काय ऐकलं तुम्ही? मग आचरण आपलं चांगलं पाहिजे, म्हणून ज्याचं चारित्र्य चांगलं आहे त्यांनी चारित्र्यावरती बोललं पाहिजे. जो व्यसनाधीन नाही त्यांनी हा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे, आणि जे कोणी असतील त्यांना आपण परावृत्त करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. बोलण्यासारखे खूप विषय आहेत, खूप विषय आहेत. मी ताडशिवणी या भागामध्ये, या गावामध्ये, दुर्गम खेड्यामध्ये जन्माला आलेलो आहे, बुलढाण्यामध्ये, सिंदखेडाच्यामध्ये. काही नव्हतं हो, काहीच नव्हतं. दारिद्र्य आणि गरिबी तुम्हाला मला आपल्याला 5वीला पुजलेली आहे. त्या ह्याच्यामध्ये आपण जन्माला आलो, संघर्ष करत आपण शिक्षण घेतलं. गेल्या 30 वर्षापासून मी शासनात सेवा करतोय. पोलीस अधिकारी होऊन अनेक काही पदं सोडून मी मंत्रालयात पोहोचलो. आपल्या भागातला दारिद्र्यात असलेला, परंतु आंबेडकरी गाणं भजन हे माझ्या घरात होतं. माझ्या आईनी वडिलांनी मला ते गाणं आणि भजनाच्यातून मला बाबासाहेब आंबेडकर कळले, चळवळ कळले, आणि त्या दिशेनं आम्ही जे जात निघालो, आपण सगळेच जात निघालो आणि तिथपर्यंत आज मंत्रालयात पोहोचलो. मी माझा प्रशासनातला अधिकारी म्हणून जेव्हा सन्मान करतात तेव्हा मी थोडासा बोलण्याचा प्रयत्न करतोय, अन्यथा मी माझ्याबद्दल कधीच काही बोलतच नाही. तर गेल्या 30 वर्षापासून मी मंत्रालयात काम करतो आहे. 15 ते 17 वर्ष त्यापैकी मी विविध खात्याच्या मंत्र्यांच्याकडेच राहिलेलो आहे, आणि मी मंत्र्यांच्याकडे नाही असं झालंच नाही, आणि मी राहिलो तर मला ते राहूच देत नाही. त्यामुळं मंत्री मला पटकन उचलतात, एवढी ख्याती, एवढं काम, चांगलं काम मी केलं असल्यामुळे मला ते सोडतच नाही. अनेक विभागाचा अनुभव, प्रचंड अनुभव आहे. दुसरं असं की जे काम आहे ते मी व्यवस्थित करतो नव्हे, अतिशय चांगलं करतो, म्हणूनच मी गावाकडे येतो. म्हणजे तिकडे माझ्या पायात बेड्या आहेत, तिकडं मला काम जमत नाही, आणि तिकडं आपलं काही जमत नाही म्हणून इकडे चला, हे करता येत नाही. असं मित्रांनो, तिकडे अर्धवट आणि इकडे परिपूर्ण असं व्यक्तिमत्व घडत नाही. एखादा मनुष्याला परिपूर्ण राहण्याची सवय लागली, तो तिथेही परिपूर्ण राहतो, घरातही परिपूर्ण असतो, आचरणातही परिपूर्ण असतो. तिकडे चारित्र्य चांगलं असतं, व्यक्तिगत चारित्र्य चांगलं असतं, आणि समाजाच्या चारित्र्याबद्दलही तो बोलतो. म्हणून बंधूंनो, बोलण्यासारखं खूप आहे. म्हणून आपण स्वतःचं चारित्र्य, स्वतःचं उंची, स्वतःचं शिक्षण सगळं आपण वाढवूया, आणि आपल्या बरोबरच आपल्या समाजातल्या अनेक लोकांना आपण पुढाकार घेऊन जायचंय. इतर समाजातली सकाळी बोलले होते की लोक मागे वळून पाहत नाहीत. हा मी तो मुद्दा मगाशी बोलला की आपण केवळ आरक्षणानेच पुढे गेलेलो नाही, तर आपल्याकडे स्वाभिमान, शिक्षण आणि धम्माचरण हे गुण असल्यामुळे आपण जोरात जातोय. अन्यच्या बाबतीत असं होत नाही, आणि म्हणून त्यांना आरक्षण असून सुद्धा ते वेगळे दिसतात, आपण वेगळे दिसतो. आपल्याकडे एक कविता होती बघा, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिलू तयात एक. आपण सगळे वेडे होतो, त्याच्यात आपण स्वतःला कुरूप समजत होतो, आराणी समजत होतो. एके दिनी परंतु पिलास त्या कळाले, बरोबर, एके दिनी परंतु पिलास त्या कळाले, वाऱ्या सवे तयाचे भय उडून गेले. काय झाले? भय विडून गेले. आणि त्यांनी एक दिवस त्या पाण्यात पाहिलं, त्याला कळलं, त्यांनी पाहिले पाण्यात क्षणेक, त्याचेच त्या कळाले, मी राजहंस एक, मी राजहंस एक. मला सांगा, तुम्ही राजहंस आहात की नाही? बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राजहंस बनवलेला आहे की नाही? मग राजहंसाने राजहंसासारखंच राहायचं ना राव. आपण आता राजहंसाप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राजहंस बनवलेला आहे.
ते राजहंस म्हणूनच आपण यापुढे मानाने डौलाने सन्मानाने जगायचं आहे आणि सामाजिक कार्यक्रमाला अग्रेसर राहायचं आहे. दुसरा बुद्धिबोध करण्यात येतो या ठिकाणी की तुम्ही सगळेजण राजकारणावर चर्चा करता. मला हे बऱ्याच वेळा पटत नाही. राजकारणाच्या ठिकाणी करा, परंतु समाजकारण आणि धर्मकारण या सगळ्याचा पाया आहे. तुम्ही बघितलेलं की कुठला तरी राजकारणी आणि कुठला तरी राजकीय पक्ष हा एकाच ठिकाणी एकाच भूमिकेत कायम राहिलेला आहे असं दिसलंय कधी? असं कधीच होत नाही, कारण राजकारण हे संधींचं कारण आहे. ते वारंवार बदलत असतं. बंधूंनो, समाजकारण बदलत नाही, समाजकारणाचे अजेंडे बदलत नाही, धर्मकारणाचे अजेंडे बदलत नाही. म्हणून आपण जेवढं धर्मकारण, जेवढं चांगलपणा आपल्यामध्ये सामावून घेता येईल तेवढं करा. जेवढं समाजकारण करता येईल तेवढं समाजकारण करा. राजकारणामुळे आपलं फारसं अडत नाही, ते तुम्ही करत बसा. पण या प्रसंगी मी सांगतो की समाजकारण आणि धर्मकारण आपण मजबूत करा. आपल्या प्रगतीला कोणी रोखू शकणार नाही. आपण केवळ आपली प्रगतीच करणार नाही, तर माझा असा दावा आहे की आंबेडकरवादी समाजाला आणखी पुढची जबाबदारी पार पाडायची आहे, आणि ती म्हणजे स्वतःला समृद्ध व्हायचं आहे, समाजाला संपन्न करायचं आहे. आणि याचबरोबर हा जो देश भरकटत चाललेला आहे, देश भरकटण्याची चिन्हे, त्या भरकटलेल्यांना पुन्हा वाटेवर आणायचं आहे. आणि या देशाला समृद्धीचा खरा मार्ग हा आंबेडकरवाद्यांना दाखवायचा आहे. बंधूंनो, खूप मोठी जबाबदारी आहे. शब्दांची पूजा करत नाही मी माणसांची आरती गातो. शब्दांची पूजा करत नाही मी माणसांची आरती गातो. ज्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो. ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात मी उजेड देतो. हे उजेड देण्याचं, हे उजेड पेरण्याचं कार्य मित्रांनो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना डोळ्यात तेल घालून यापुढे करायचं आहे. याच बुलढाणा जिल्ह्याची एक कवयित्री आहे, तिचं नाव विजयलक्ष्मी वानखेडे. त्यांचं फेसबुक वरती एक कविता होती. समोर बसलेलं उशीर झाला परीक्षेचा काळ आहे. जागा उशीर झाला परीक्षेचा काळ आहे. डोळ्यात तेल घाला परीक्षेचा काळ आहे. गफलत मला म्हणाली नको चर्चा चुकांची. गफलत मला म्हणाली नको चर्चा चुकांची. धोक्यात देश आला परीक्षेचा काळ आहे. ते करती चर्चा नशांची आणि अफूंची. ते करती धर्मयुद्धे चर्चा आणि अफूंची. तू जाग संविधाना परीक्षेचा काळ आहे. तू जाग संविधाना परीक्षेचा काळ आहे. ही कविता इथल्या डॉक्टर विजयालक्ष्मी वानखेडे यांची कविता आहे. ते मी फेसबुकवर पाहिली आणि पाठ करून टाकले. ही बुलढाणाकरांची, म्हणजे बुलढाण्यात चांगली माणसं आहेत की नाही, तेच बुलढाणाकरांनी वैचारिक, सामाजिक, धार्मिक सगळ्या क्षेत्रातलं नेतृत्व यापुढे करावं. आणि आपण सगळे ते यापुढे कराल. सगळ्या क्षेत्रात पुढे जाल. जिथं जिथं तुम्हाला माझी गरज आहे. आपण जे त्याचं नाव सांगितलं हा भोंडचं, मी तेव्हा केंद्रीय मंत्र्यांकडे होतो तेव्हा मी तो विषय उचललेला होता. नंतर काय झालं मला माहिती नाही. त्यामध्ये मी लक्ष घालीन. आपण मला सांगा. खरंच सतीश पवार आणि त्यांच्या टीमचं मी मनापासून खूप खूप कौतुक करतो. आणि एवढा मोठा भव्य आणि दिव्य कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला. असेच कार्यक्रम घडून आणा. समाजाचं प्रबोधन करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद साहेब. बाबासाहेब आज जगाला कळत चालले. कवी म्हणतो भीम कळला का तुम्हाले भीम तसा ना कळल. भीम कळला का तुम्हाले भीम तसा ना कळल. तुमचं बुडा सगड जळल तेव्हा तुम्हाला कळल. भीम पुतळ्यात नाही भीम पुस्तकात मिळल. कारण सध्या पुतळे उभारण्याची स्पर्धा सुरू आहे. भीम पुतळ्यात नाही भीम पुस्तकात मिळल. तुमचं बुडा सगड जळल तेव्हा तुम्हा भीम कळल. धन्यवाद साहेब. आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. एक सूचना आहे, मंत्रींचं भोजन आटवत आलेलं आहे. यानंतरच्या मान्यवरांना विनंती आहे की